गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे, आपल्या कर्तृत्वाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अनेक दिग्गज आपल्याला सोडून गेले। त्या सर्वांना आयबीएन लोकमतची श्रद्धांजली। ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्राच्या आधुनिक कालखंडाचे इतिहासकार य.दी. फडके यांचं निधन झालं। 20व्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तकाच्या खंडात्मक मालिकेद्वारे 19व्या शतकातील महाराष्ट्राचे राजकीय जीवन य.दी. फडकेंनी अक्षरशः पिंजून काढलं होतं। कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी अख्खं आयुष्य वेचणारे मानवतावादी ज्येष्ठ समाजसेवक, नर्मदेवर बांधण्यात येणाऱ्या सरदार सरोवरामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासींच्या बाजूने उभं राहणारे प्रणेते आणि विविध माध्यमातून अनेकांचे आधारवड असलेले बाबा आमटे यांचं फेब्रुवारी महिन्यात निधन झालं। बाबांनी शेवटच्या श्वासापर्यंत समाजाचाच विचार केला। आपल्या वैचारिक बंडखोरीनं साहित्याच्या रूढ चौकटी मोडून टाकलेले आणि मराठी रंगभूमी अर्धशतकाहून अधिक काळ धगधगती ठेवणारे ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांचं निधन याच वर्षी झालं। घाशीराम कोतवालमुळे तेंडुलकरांच्या प्रतिभेला आंतरराष्ट्रीय पातळीवरही मान्यता मिळाली। शांतता, गिधाडं, सखाराम बाइंडर यासारख्या नाटकांनी मराठी बरोबरच इतर भाषांमध्येही मोहोळ उठवली। जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर्वात पहिल्यांदा पादाक्रांत करणारे सर एडमंड हिलरी यांचं न्यूझीलंड इथं निधन झालं। नेपाळी शेर्पा तेन्झिंग नोर्गे यांच्याबरोबर एव्हरेस्टवर 29 मे 1953 रोजी सर्वप्रथम त्यांनी पाय रोवले। दासबोधाच्या सोप्या निरूपणातून समर्थ संप्रदाय प्रणेते बनलेले ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांचं देहावसान झालं। सोप्या निरूपणातून विकारी मनाची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नानासाहेबांनी त्यांचं आयुष्य वेचलं। माजी लष्कर प्रमुख आणि 1971 मधील बांगलादेश युद्धाच्या विजयाचे शिल्पकार फील्ड मार्शल सॅम माणकेशा यांचं निधन याच वर्षात झालं। ज्येष्ठ गांधीवादी नेत्या निर्मला देशपांडे यांचं मे महिन्यात निधन झालं। गांधीजींच्या विचारावर आस्था ठेवून देश आणि जगभरात शांतता आणि अहिंसेसाठी निष्ठेनं काम करणारे लक्षावधी कार्यकर्ते त्यांच्या जाण्यानं पोरके झाले। शोषित आणि पीडितांचे मसीहा माजी पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचं निधन झालं। काँग्रेसची बंडखोरी करत तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात बोफोर्स तोफ खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देशभर तापवून विरोधी पक्षाच्या राजकारणात जान फुंकणारे नेतृत्व अशी व्ही.पी. सिंग यांची ओळख कायम स्मरणात आहे। 2008 हे वर्ष बऱ्याच घडामोडींमुळे सर्वांच्याच लक्षात राहील। सरतेशेवटी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला हा तर अतिशय क्लेशकारकच होता, पण जुन्या आठवणी बाजूला सारत नव्या जोमानं, नव्या दमानं नव्या वर्षाची सुरुवात आपण करणार आहोत। म्हणूनच आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ही कविता। उषक काल होता होता काळ रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, पेटवा मशाली।